शिवसेनेचे नेते आणि दर्यापूरचे माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. भाऊ, अकोटमध्ये एमआयएम आणि भाजपची युती झालेली आहे, कसं बघता या सगळी? अतिशय हास्यास्पद आहे. राजकारणाचा चिखल होतोय आणि खऱ्या अर्थानं ही प्रकाश भानसागळेंची राक्षसी महत्वाकांक्षा. कारण आपण पाहिलं तर दर्यापूरमध्ये माझ्या विरोधामध्ये सुद्धा विधानसभेमध्ये या महाशयांनी माझ्या विरोधात पूर्ण प्रचार केला. महायुतीचा उमेदवार असताना देखील माझ्या विरोधामध्ये व्हिडिओ काढला समोरच्या विरोधी पक्षाच्या उमेदवारासाठी, आणि तरी देखील भारतीय जनता पार्टीने कुठलीही त्यांच्यावर कारवाई केली नाही. आणि त्याच मस्तीमध्ये की आमचं कोण काय बिघडवतं, आणि त्यामुळे त्याचं उत्तर त्यांना दर्यापूरमध्ये जी नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली त्यामध्ये त्यांना त्याचं उत्तर मिळालं. त्यांच्या पत्नी ज्या नगराध्यक्ष होत्या त्यांना फक्त 4,500 मतं मिळाली आणि शिवसेनेच्या उमेदवाराला त्या ठिकाणी 6,500 मतं मिळाली. परंतु तरीही आता इथे हार झाली, कुठेही हार मानायची नाही, काही करून सत्तेमध्ये बसायचं. आणि अकोटला अक्षरशः एमआयएम सोबत त्यांनी युती करून बसले. मला वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी हे हिंदुत्व विचाराचे पक्ष आणि संघटना आहेत. यांना आता कुठेतरी लक्ष घालण्याची गरज आहे की अशा पद्धतीने जर युत्या व्हायला लागल्या तर मला वाटतं भारतीय जनता पार्टीचा नाश होईल. आणि त्यामुळे असे जे काही लोक आहेत, राक्षसी प्रवृत्ती, राक्षसी महत्वाकांक्षा घेऊन राजकारणामध्ये उतरलेले, यांच्यासारख्यांचा जर नायनाट लवकर केला नाही तर मला वाटतं राजकारणासाठी सुद्धा अतिशय वाईट दिवस येतील. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. भाजपची आणि युवा स्वाभिमानची युती नैसर्गिकरित्या टिकायला पाहिजे होती, मात्र ती टिकू शकली नाही. कमळा विरोधात आमदार रवी राणांनी उमेदवार द्यायला नको होते, मात्र तसं घडलं नाही. कमळापेक्षा कुणीही मोठा नाही असा अप्रत्यक्ष इशारा त्यांनी राणा दाम्पत्याला दिलाय, कसं बघ? हा फक्त इशारा दिलेला आहे, अजून काही प्रत्यक्षात घडलेलं मला तरी अजून माहित नाही. परंतु असे इशारे यांना भरपूर वेळा पक्षांनी दिलेले आहेत आणि तरी सुद्धा ते प्रत्येक वेळी पक्षाच्या विरोधात काम करत गेलेले आहेत. माझ्या विरोधामध्ये दर्यापूरमध्ये अशाच पद्धतीने उमेदवार त्यांनी टाकला. त्यासाठी सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्या विरोधामध्ये प्रचार केला. अतिशय अधर्म त्या ठिकाणी झाला, अन्याय झाला, आणि तोच अन्याय आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जे गेले कितीतरी दशक भारतीय जनता पार्टीसाठी मरमर मरतायत, पक्षाला मोठं केलं, अमरावतीमध्ये जिवंत ठेवलं, आज त्या सगळ्या उमेदवारांच्या विरोधामध्ये हे जे उमेदवार टाकलेले आहेत, मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी लवकर निर्णय घेण्याची गरज आहे. आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी अक्षरशः रडतायत. उमेदवारांना अक्षरशः त्यांच्यावर अन्याय झाल्यासारखं वाटतंय. कारण एका ठिकाणी भारतीय जनता पार्टीची तिकीट घ्यायचं, त्या ठिकाणी दुसरा पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी उभा राहतो आणि भारतीय जनता पार्टीचेच नेते त्या ठिकाणी जाऊन म्हणजे अक्षरशः कोणातरी आत्महत्या करावं असं वाटतं की आपण काय करावं, नक्की आपण युतीचे आहोत की नाही. आपण युतीमधून तिकीट घेतलंय, युती त्या ठिकाणी ठरली, पक्ष आमचा सांगतो, आणि तरी सुद्धा पक्षाचेच लोक जेव्हा तुमच्या विरोधामध्ये म्हणजे अक्षरशः चक्रव्यूहामध्ये अडकवून अभिमन्यू केल्यासारखी परिस्थिती आज त्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांची आहे. मला वाटतं अतिशय वाईट परिस्थिती त्या लोकांची आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी लवकर निर्णय घ्यावा आणि यांची त्या ठिकाणून सुटका करावी अशी मी मागणी करतो. माजी खासदार नवनीत राणांच्या जात वैधता प्रमाणपत्रा प्रकरणी आपण मोठी लढाई लढलेली आहे. आज जर पाहिलं तर न्यायालयानं त्यांना या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे, कसं बघतो? ते खालच्या न्यायालयाने त्यांना मुक्तता दिली. आज वरिष्ठ सुप्रीम कोर्टाने त्यांना जर निवडणुकीच्या दिवशी त्या जेव्हा फॉर्म भरायला जात होत्या त्या दिवशी सुप्रीम कोर्ट बसला आणि त्यांनी त्याच दिवशी जो निकाल दिला, त्यानंतर अजून काय खालच्या कोर्टाचा, कारण तो आता केस लॉ झालेला आहे. आज कोणी कसंही काहीही केलं आज तरी सुद्धा तो आज केस लॉ आहे, आणि त्यामुळे ते काय खालच्या कोर्टाला जे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय ते मान्य करून त्या पद्धतीने निर्णय द्यायचा. अमरावती महापालिकेत शिंदेगड स्वबळावर लढत आहे. तब्बल 68 पेक्षा अधिक जागांवर आपण निवडणूक लढत आहेत. भाजपनं जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. आपला काय जाहीरनामा आहे आणि काय मतदारांना आवाहन करणार? बघा, आज खऱ्या अर्थानं नगर विकास खातं हे आमच्याकडे माननीय एकनाथजी शिंदे साहेब सुद्धा काल या ठिकाणी अमरावतीमध्ये येऊन गेले, आणि अमरावतीमध्ये ज्या ज्या ठिकाणी उड्डाण पुलाचे असो, रस्त्याचे असो, पाण्याचं असो, भुयारी गटार असो, त्या ठिकाणी जे जे गोष्टी लागतील त्यासाठी पैसा, जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा देण्याची माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी कालच सांगितलं. मी त्या ठिकाणी जेवढा पैसा लागेल तेवढा देईन आणि नक्कीच या अमरावती महानगराचा एक कायापालट करून दाखवीन, एक विकास करून दाखवीन. आणि त्यामुळे आम्हाला आज ज्याच्या हातामध्ये आहे त्यामुळे तोच बोलून गेल्यानंतर मला वाटतं आम्हाला काही जास्त बोलण्याची गरज नाही. एकूणच जर पाहिलं तर नगर विकास खातं हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे आहे आणि अमरावतीचा कायापालट करण्याचा स्वतः
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे पुढच्या काळात आम्ही अमरावतीच्या विकासावर भर देऊ, अशी प्रतिक्रिया कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी दिली आहे. कॅमेरा पर्सन अभिषेक सह शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती.